निखळ आणि आनंदी मनाच्या व्यक्तींचं माझ्या या छोट्याशा युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। जर तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान मिळवण्याची आवड असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल। सध्याच्या काळात खऱ्या आध्यात्मिक व्यक्तीला ओळखणं तितकंसं सोपं नाही, कारण आधीच्या काळात फकीर, साधू संत यांची वेशभूषा धारण केलेले, कपाळावर विशिष्ट प्रकारचा टिळा धारण केलेले, तसेच चेहऱ्यावर एक विशिष्ट प्रकारचं तेज असलेले व्यक्ती हे आध्यात्मिक किंवा साधू संत, फकीर आहेत हे आपण ओळखू शकत होतो। पण सध्याच्या काळात तसं नाही, कारण ज्याच्याकडे बंगला, गाडी, भरपूर पैसे, महागडा मोबाईल अशा भौतिक वस्तू असून सुद्धा तो व्यक्ती हा साधू संत जगत होते त्या लेवलची आध्यात्मिकता त्याच्या वैयक्तिक आयुष्यात जगत असलेला असू शकतो। आता या दोन गोष्टी सांगितल्यानंतर तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल, तर मग खऱ्या आध्यात्मिक व्यक्तीला ओळखायचं कसं ते सांगते। जर आपल्या सहवासातील आध्यात्मिक व्यक्ती हा कितपत आध्यात्मिकता जगतोय हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर त्याच्या वागणुकीवर लक्ष द्यायचं। म्हणजे तो इतरांसोबत कसा वागतो, त्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, तसेच त्याचं अन्न भोजन काय करतो। म्हणजे याचा अर्थ असा नाही की नॉनव्हेज खाणारे व्यक्ती आध्यात्मिक नाहीयेत, तर ते आध्यात्मिकता जगण्याच्या वाटेवर आहेत। म्हणजे त्यांच्यामध्ये तेवढी आध्यात्मिकता निर्माण होईल आणि त्यांची योग्य वेळ येईल तेव्हा ते शुद्ध शाकाहार निवडतील आणि आध्यात्मिकता जगू लागतील। हे झालं आपल्या सहवासातील व्यक्तींचं। आता आपण बरेच व्हिडिओ बघतो, टीव्हीवर, मोबाईलवर बघतो, तर ते खरे आध्यात्मिक आहेत हे कसं ओळखायचं? तर त्यासाठी आपले ज्ञानचक्षु म्हणजे थर्ड आय आणि आपलं अंतर्मन जागृत असलं पाहिजे। आता या दोन गोष्टी सांगितल्यानंतर आपल्याला असं वाटेल की माझं अंतर्मन किंवा थर्ड आय जागृत नाहीये तर मी ओळखू शकणार नाही का? तसं नाही, आपण ते स्वतःच्या मेहनतीने जागृत करू शकतो। आणि काही प्रमाणात असं आहे की आपलं अंतर्मन जागृत आहे, फक्त आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, त्याच्यावर विश्वास ठेवत नाही। तर हे जागृत करण्यासाठी आपल्याला काय करायचंय? पहिली गोष्ट म्हणजे जर आपण कोणते गुरु स्वीकारले असतील तर त्यांनी दिलेल्या मंत्राचा जप करायचा आहे, त्यांनी सांगितलेल्या नियमानुसार, त्यांच्या आज्ञेनुसार। म्हणजे उदाहरणार्थ काहींचे गुरु असे सांगतील की दिवसातून एकच माळ जप करायची, काही जण असे सांगतील की 2 माळ जप करायचे, काही जणांनी असं सांगितले असेल सकाळ संध्याकाळ करायचे, किंवा काही जणांनी सांगितले असेल 7 माळ करायचे। हे तुमच्या वैयक्तिक गुरूंच्या आज्ञेनुसार तुम्ही जप करायचा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण कोणता गुरु स्वीकारला नसेल तर आपल्या आवडीने आपल्याला कोणत्या देवाबद्दल आकर्षण वाटतं, म्हणजे श्रीकृष्ण, श्री राधा, शंकर, पार्वती असे कोणते पण देव, त्यांचं मनापासून नामस्मरण करायचं। आता हे नामस्मरण किंवा हे जप करायसाठी सकाळी लवकर उठायचे, पहाटे उठायचे, आंघोळ करायचे आणि जप करायला बसायचं। एवढं अवघड मी तुम्हाला काही सांगणार नाहीये, हे केलं तर उत्तमच आहे, तुम्हाला लवकर ते जागृत होण्यात मदत होईल। पण जर आपण भरपूर कामात वगैरे व्यस्त असेल तर आपण आपलं काम उरकून, म्हणजे घरातल्या सगळ्यांचं खाणं पिणं वगैरे सगळं बघून, आपलं काम उरकून जेव्हा आपल्याला मोकळा वेळ भेटेल तेव्हा हे जप किंवा नामस्मरण करायचंय। एवढ्या 2च गोष्टी केल्या तर आपल्या मधील अंतर्मनाची जागरूकता आणि थर्ड आय या 2 गोष्टींचा उपयोग करून आपण खऱ्या आध्यात्मिक व्यक्तीला ओळखू शकाल। फक्त आध्यात्मिक व्यक्तीलाच नाही तर वैयक्तिक आयुष्यातील चांगल्या वाईटाची ओळख निर्माण होईल। किंवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच आध्यात्मिकतेचं ज्ञान मिळवण्याची गोडी असेल तर तुम्हाला हे चॅनल भरपूर प्रमाणात उपयोगी पडेल आणि तुम्हाला खऱ्या आणि चांगल्या आध्यात्मिक ज्ञानाची मदत मिळेल याची मला खात्री आहे। थँक्यू।